24च्या दिवशी आंदोलनाला सुरुवात होईल की 25च्या दिवशी? नाही, ते 23ला डिक्लेअर करून सांगून ओपनच. तुम्हाला काय आणि तर 24च्या दिवशी आंदोलनाला सुरुवात होईल की 25च्या दिवशी? नाही, ते 23ला डिक्लेअर करून सांगून ओपनच. तुम्हाला काय चोरून ठेवलं नाही भाऊ आपण कधीच. हा, कारण तुम्ही सुद्धा जाहीरच सांगतो, पाय सुजूस तर पळालेला आहे. ही समाज नाही विसरणार. त्याची काळजी नका. तुमच्याच समोर काय सांगायचं सांगन कधी पण. हे पवित्र व्यासपीठ मराठ्यांचं सांगणार तर ह्याच व्यासपीठावरून तुमच्याच समोर. झाकून लपून काय समज ते करत असते, झाकून लपून आम्ही नाही. होऊन दे, काय व्हायचं ते आमचं. राज्यातली ही स्थिती आहे, पण काल केंद्रातील खासदार, सर्वपक्षीय खासदार एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिलाय, तुमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि तुम्हाला तुमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी असंही त्यांनी आवाहन सरकारला केलेलं आहे. ते केंद्र पातळीवर सिरियस दिसत आहेत आणि राज्य पातळीवर सिरियस दिसत नाहीत असं वाटतं तुम्हाला? तुमचा अभ्यास काय म्हणतो? नाही, त्यांनी कोणत्या खासदारांनी पाठिंबा दिलाय ते आपल्या माध्यमातून कळालंय. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला असेल तर त्यांचं मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन आहे. पण केंद्रात आमचा विषय नाही. मराठ्यांचा महाराष्ट्रातला विषय राज्य ते आम्ही ओबीसी आरक्षण आहेत. आम्ही वरचं आरक्षण आत्ता मागत नाही. कारण सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला त्याचा सन्मान मराठ्यांनी केले, ते टिकणारच नाही 50% वर. परत याला धरूनही सांगतो, आम्ही तेही नाकारीत नाहीत. पण ते एनटी व्हिजेंटी सारखं टिकणार आहे का? पुढं आम्हाला तेच पाडे वाचावे लागणार आहेत 50% वर देऊन. ते लढे करीत बसण्यापेक्षा इथं नोंदी शासकीय सापडल्यात. मराठ्यांचं ओबीसी आरक्षणात हक्काचं आरक्षण आहे, हेच द्या ना. उगाच कशाला तिकडं कुंकड बैठक झाली आणि काय झालंय? इथंच मराठ्यांचं सुरू आहे. मराठे एकतर्फी इकडे आहेत. याच मराठ्यांशी सगळ्यांनी पाठीशी उभे राहा आणि हीच लढाई लढू लागा ना. वेगळं कुंकड कशाला कुठाने करताय? जे मराठ्यांनाच माहित होत नाहीत कुठं बैठका आहेत. मराठ्यांच्या समक्ष होऊ द्या आणि राज्यात ओबीसी आरक्षण आहे तेच ओबीसीतलंच मराठ्यांना मिळू द्या. कारण इथं SC STच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही. NT व्हिजेंटी म्हणजे धनगर आणि वंजारा बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. इथं ओबीसींचा आमचा प्रश्न आहे. इथं ओबीसीलाही धक्का लागत नाही, तरी आम्ही ओबीसी आरक्षणात बसतो. त्यामुळे तिकडं नेऊच नका मराठ्यांना. आता पुन्हा मराठ्यांची 50% वरच्या आरक्षणासाठी तिकडं बुद्धिभेद करून मराठ्यांची पुन्हा फसवणूक करू नये अशी सगळ्यांना विनंती. इथंच सगळेजण लढून इथं एकदा लेकराला देऊ, मग तुम्हाला पुन्हा वेगळ्या वेगळ्या बैठका लावायच्यात लावा, पण सध्या कशाला?